पालघरचे जबरदस्त खेळाडू प्रणय घरात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या दोन्ही खेळाडूंनी जर पाहिलं तर अगदी सुप्रीमो चषकामध्ये देखील जबरदस्त कामगिरी करत असताना वेदांत वाडा संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे। त्याचबरोबर अमृत 11 राजन साटम म्हणजे लॉईड यांच्या संघासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलंय आणि आता 40+ क्रिकेटमध्ये देखील त्यांना आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कुडूचा संघ 40+ संघटना कुडूची या ठिकाणी आणि त्याचे शेट्टे साहेब या ठिकाणी टीम घेऊन आले, त्यांचे आम्ही स्वागत करू। आणि कुडूस टीम आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षात पाठवायचा आहे। तर महेश येत आहेत, महेश भोईर पहिले षटक घेऊन आणि स्ट्राइक वर जर पाहिलं तर जलीश शेख एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील किंवा लेदर बॉल मधील देखील। मागील हंगामात 10 PL दुबईला देखील जलीश यांना आपण जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळालं होतं। सुप्रीमो चषकात देखील आपली छाप त्यांनी सोडली आहे। असे जलीश शेख स्ट्राइकवर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आणखीन एक मोठं नाव ते म्हणजे प्रणय घरात। चला मॅचला सुरुवात करायची आहे। पहिला बॉल थोडासा वेगात होता, ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय। अवांतरच्या स्वरूपातील एक धाव मिळेल। आपल्या विभागातील 40+ संघटनेचा संघ घेऊन या ठिकाणी दाखल झालेला आहे संघ, तर त्यांचं आम्ही स्वागत करू। सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर धनमीन स्पोर्ट्स अलिबाग समीर चौगुले साहेबांचा संघ पोहोचलाय, तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये। त्यानंतर जर पाहिलं तर अर्णव स्पोर्ट्स संघाने बेळगाव संघावर एक चुरशीच्या सामन्यात मात केली। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, अवंतरच्या स्वरूपातील धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल। थोडासा उशीर लागतो ज्यावेळेला आपण टेनिस बॉल क्रिकेटमधून रबर बॉल क्रिकेटमध्ये येतो। स्विंग व कंट्रोल होणं गरजेचं असतं। वेगावर देखील तुम्हाला थोड्याशा मर्यादा येतात, किंबहुना वेग वाढवायचा असेल तर अचूकता पाहिजे। स्ट्राइकवर जलीश, पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत। ऑफस्टंपच्या बाहेरच टप्पा ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे। विशेष म्हणजे दोन्ही संघातील सध्या म्हणजे गोलंदाज फलंदाज दोन्ही जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातीलच आहेत। महेश भोईर यांची गोलंदाजी आपण पाहतोय। संपूर्ण वाडा तालुक्याचं लक्ष देखील या मॅचवर असेल आणि पालघर म्हणा ठाणे म्हणा यांचंही लक्ष असणार आहे। बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वेग होता, यावेळेला बाउन्सही होता आणि 2 चेंडू सोयीर जरूर आले, परंतु 2 चेंडू चांगले टाकले जात आहेत। चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।
अवंतरच्या स्वरूपातील धावा जरूर आल्या. पावसाळ्यासाठी खास बॅट बनवल्या जातात, त्याला विशिष्ट रंगाने रंगवलेल्या देखील जातात, म्हणजे पावसाच्या पाण्याचा इफेक्ट त्यावर पडणार नाही. परंतु काय बॉल टाकलाय, आणखीन एक, वाह, लेनच्या थोडासा पुढे टाकला या वेळेला, तिकडनं बाउन्स, आणि हा बाउन्स मात्र काही जज करू शकले नाही जलीश. प्रभावित झाले, विस्मयकारित झाले, आणि 2 धावांवर, म्हणजे ज्या स्वैर चेंडूच्या धावा आल्या होत्या त्या 2 धावात, अन्यथा 3 चेंडू निर्धाव टाकले या गोलंदाजाने. नाव आहे महेश भोईर, कुडूसवरून आलेत, वाडा तालुक्यातून आलेत. यावेळेला पुढे बॉल टाकला, आणखीन एक ब्लॉक मधील चेंडू पाहूया, आणि जलीस शेख यांची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट मिळते, आणि चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी कुडूसकरांची. तुषार घरत आणखीन एक पालघर जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव आहे. तुषार घरत बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. तिकडे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूची फेकही करतायत. खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आतापर्यंत या गोलंदाजाने, प्रभावित केलं महेश भोईर यांनी. 3 धावा धावफलकावर झाल्यात. आता जर पाहिलं तर तुषार घरत आणि प्रणय घरत ऑप्शनच्या बाहेर पुन्हा लोअर फुल टॉस. या बॉलला मात्र कव्हर्सला पाठवलं, चेंडूची फेकी केली जाते. 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि पहिल्या षटकात काय गोलंदाजी केली आहे. 2 वाईट बॉल पहिले आले जरूर, परंतु या ओव्हरमध्ये केवळ 5 रन खर्च केलेले आहेत. महेश भोईर अप्रतिम गोलंदाजी, 1 विकेट घेतली. ही स्पर्धा 70 स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवली जाते, आणि आतापर्यंत 3रा दिवस सुरू आहे. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पावसाळी क्रिकेटमधील या हंगामातील एक अनोखा विक्रम असेल. 5 लाख लोकांनी युट्यूबला आतापर्यंत मॅच पाहिलेली आहे. 5 लाख. पाच धावा धावफलकावर आहे. चांगली, म्हणजे पहिलं षटक जर पाहिलं तर सध्या ते तात्या प्रतिष्ठान कुडूस संघाच्या बाजूने गेलंय. प्रतिस्पर्ध्यांवर दबाव पहिल्याच ओव्हरमध्ये कुडूस संघाने केलाय. आणि गोलंदाजीसाठी मजर मजनी येत आहेत. मजर मजनी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुलचा फटका, क्षेत्ररक्षक पाहत राहिले, आणि या बॉलला प्रणय घरत यांनी पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. आणि धावा सुरू होताना पाहायला मिळतात. प्रणय घरत एक मोठं नाव आहे. कित्येक स्पर्धा लिहिल्या गाजवल्यात या नावाने, आणि मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व देखील केलंय. अमृत 11 संघासाठी देखील जबरदस्त क्रिकेट. पूर्वाश्रमीच्या म्हणजे पालघर जिल्ह्यातील असे खेळाडू आहेत ज्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये लोकप्रिय केलं पालघरचे क्रिकेट. ते नाव म्हणजे प्रणय घरत आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे अलीकडे पालघरचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. संदीप परदेशी त्यांच्या बरोबर आले, स्वतः पालघरच्या क्रिकेटसाठी झटणारे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. जलीस शेख, प्रणय घरत, तुषार घरत ही नावं आहेत. राकेश प्रभू म्हणा, वेदांतवाडा संघासाठी खेळत असताना खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती.
ओहो, यावेळेला थोडीशी गती कमी केली, टप्पा पुढे टाकला, पडल्यानंतर चेंडू वळवला, पाठवला कीपरच्या दिशेने, मागील बॉलवर अखूट टप्प्याचा होता, पूल करण्यात यशस्वी झाले, परंतु आता बॉलच पुढे टाकला, थोडासा कमी गतीने टाकला, थोडा उंचावरून टाकला आणि वळवत असताना कीपरकडे पाठवला देखील. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल होता, त्याला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय अतिशय तत्परतेने. ही जोडी दोन्ही घरत आपल्या क्रीज मध्ये म्हणजे घरात पोहोचलेले आहेत. स्कोर जर पाहिला तर आता 2 ने पुढे जाताना पाहिला मिळेल. 13 धावा धावफलकावर. बेळगाव आणि कर्नाटकचे खेळाडू आज या ठिकाणी, बेळगाव आणि कोल्हापूरचे खेळाडू या ठिकाणी आले. 40+ मध्ये खूप मोठं प्राबल्य आहे त्यांचं, परंतु रबर बॉलची पहिली स्पर्धा आहे. माझ्या मते येणाऱ्या कालावधीमध्ये ते असा संघ घेऊन इकडे येतील. ओहो, फटका सीमा रेषेच्या पार, प्रणय घराच्या बॅट मधून षटकार. प्रणय घराची पॉवर आपण सध्याच्या घडीला पाहतोय. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना प्रणय घरात, आणि स्कोर जर पाहिला तर 19 वर पाठवला जातोय. पहिलं षटक 2 फुलचे फटके जबरदस्त दाखवले गेले, आणि स्कोर जर पाहिला तर 19 वर जाईल. दुसरी ओव्हर सुरू असताना यानंतरच्या मॅचेस या सगळ्या 4-4 ओव्हरच्या असतील याची नोंद आपण घ्यायची आहे. पुन्हा एकदा पूल, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अतिरिक्त उसळी घेतोय. सिक्सरच्या बॉलवर येतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना आपला पाहिला मिळतोय. 23 वर पहिल्या षटकात थांबलेली धावसंख्या या षटकात मात्र अगदी उसळी घेते. आणखीन एक बिग हिट, लांब 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 लांब, खूप लांब, मोठा फटका. प्रणय घरात नावाची सुनामी या ठिकाणी आली आहे, आणि पालघर नवलीचा असणारा खेळाडू ज्यांच्या बॅट मधून या ठिकाणी मोठमोठे फटके त्यांना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली जाते, आणि दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर धुमाकूळच घातलाय. पहिलं षटक होतं, मी सुरुवातीलाच कळवलं की पहिलं षटक हे कुडूस संघाच्या बाजूने गेलं, परंतु दुसरं षटक हे मात्र हर्षित शौर्य ठाणे संघाच्या बाजूने गेलंय. आणि या षटकात देखील जर पाहिलं तर चब्बल 24 धावा आल्या 2 ओव्हर नंतर. 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाले. 29 वर जाईल धावसंख्या. जावेद मॅचच्या दिशेने. वाह, आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा महेश भोईर आलेत. वाह, महेश भोईरने आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. की फॅक्टर आहेत क्लूज टीमसाठी. जरी धावसंख्या जास्त झाली आहे, तिला कशी कमी करायची हे मला माहिती आहे, अचूक त्या गोलंदाजीच्या जोरावर. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा अचूकतेवर त्यांना पाहायला मिळत आहेत महेश भोईर. खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक मध्ये अडवण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये यशस्वी होत नाहीये. लॉंग ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला प्रणय घरात नाही, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत, आणि स्कोर जर पाहिलं तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. प्रणय घरात चांगली कामगिरी करतायत आतापर्यंत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुषार घरत यांच्याकडून देखील कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत या दोन्ही खेळाडूंनी. आज ओव्हर 40चं क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहतोय.
यावेळेला पुन्हा पुढे बॉल टाकले, यावेळेला लोअर फुलटॉस होता, समोर खेळलं आणि क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा चूक होते. दोन्ही बॉलवर जर पाहिलं तर एकच धाव होती, परंतु क्षेत्ररक्षकांच्या चुकीने त्या दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळत आहेत. 40 वर्षावरील क्रिकेट हे पैशासाठी खेळलं जात नाही, हे क्रिकेट फिटनेससाठी खेळलं जातं आणि त्या सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात घेऊन येतं हे क्रिकेट आणि ते मैदानात ज्यावेळेला उतरतात ना एक वेगळाच जोश त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो, इतरांना प्रेरित करतात हे सर्व 40 प्लसचे खेळाडू. लोअर फुल टॉस कव्हरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. एक रन तिकडे घेतली गेली आणि सलग तिसऱ्या चेंडूवर हे घडलंय की जिकडे एक धाव होती क्षेत्ररक्षकांच्या थोडीशी चुकीने त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेत झालंय. चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी महेश भोईर, परंतु क्षेत्ररक्षकाकडून त्यांना जी सहायता मिळणं पाहिजे ती एवढी आतापर्यंत मिळत नाहीये. 35 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी होते आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं झालंय, परंतु रन आलेले आहेत. 7 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केले आहेत. महेशचं कौतुक करावं लागेल महेश यांचं, कारण त्यांनी 11 चेंडूमध्ये केवळ 12 धावा खर्च केलेल्या आहेत. 36 वर धावसंख्या, तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, दिशा दिली, खराब बॉल होता, त्याचा समाचार घेतला प्रणयने आणि या बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलं. 4 धावांसाठी चौकाराने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवर. 3 षटकं संपलीत, 40 धावा अजूनही जर पाहिलं तर 2 षटकं बाकी आहेत. तर तब्येत मॅचच्या दिशेने 3 षटकं संपलेली आहेत, 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया या 2 षटकांमध्ये काय होत आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येते राकेश पाटील यांना कुडूस टीमसाठी आणि ही जोडी जमली आहे. सुरुवातीला जलीस शेख माघारी परतले, आज थोडंसं निराशच केलं या मॅच मध्ये. टाइम लागेल कारण प्रत्येकाला रबर बॉल क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमधून येताना थोडासा उशीर लागतो, परंतु प्रणय घरत यांनी खूप प्रभावित केलं. तुषार घरत यांची त्यांना साथ लाभली. तुषार आतापर्यंत एकेरी दुहेरी धावा चांगल्या काढल्यात, परंतु मोठ्या फटक्याची प्रतीक्षा त्यांच्याकडूनही आहे. परंतु राकेश पाटील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 4थं षटक घेऊन तात्या प्रतिष्ठान कुडूस वाडा. यावेळेला उसळता बॉल, त्याच्यावर आक्रमण आणि हा बॉल सीमारेषा पार. म्हटलं होतं एखादा मोठा फटका अजून आला नाही तुषार घरत यांच्या बॅटमधून आणि एक मोठा फटका देखील त्यांच्या बॅटमधून इकडे येताना पाहायला मिळतोय. स्कोर जर पाहिला तर आता 6 ने पुढे जाताना पाहायला मिळतोय. 46 वर जाईल ही धावसंख्या. तुषार घरत, प्रणय घरत यावेळेला लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत परंतु त्याला बीट करत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वाह, काय बॅटिंग केली जाते. प्रणय घरत आणि तुषार घरत ज्यांची फलंदाजी पाहावीशी वाटते पुन्हा पुन्हा परत परत, असे प्रणय घरत आणि तुषार घरत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 50 झाली. अर्धशतक धावफलकावर लगावलं जात आहे. अठ्ठेचाळीस धावांची पार्टनरशिप देखील या दोघांमध्ये होताना पाहायला मिळते. पालघर क्रिकेट मधील 2 मोठी नावं आहेत आज घोडबंदर चषकात. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 51 वर पोहोचते धावसंख्या. 4थी ओव्हर सुरू आहे.
यानंतरच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या होतील याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक खेळला जातोय. 1 रन तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातो आणि दुसरी ही धाव आरामात या दोघांच्या माध्यमातून केली जाते पूर्ण. आणि स्कोर जर पाहिला 53. या दोघांमध्ये 51 धावांची पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळते. सुरुवातीला प्रणयची आक्रमकता पाहायला मिळाली. तुषार थोडेसे संयमाने खेळत होते, स्ट्राईकवर रोटेट करत होते, परंतु तदनंतर तेही आक्रमक झालेत आणि एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्या टीमला, कारण महेश भोईर हे की फॅक्टर राहिले. अब तुमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न आणि तिकडे जर पाहिलं तर 1 धाव घेतली जाते. धावसंख्या पुन्हा इकडे पुढे जाईल. राकेश पाटील यांच्या या षटकात देखील जर पाहिलं तर रन आलेले आहेत, परंतु रबर बॉलचं क्रिकेट आहे. एक मोठं आव्हान. काल विक्रोली असते 80 धावा या स्पर्धेमध्ये केल्या. परवा रॉयल्स टर्नरने 77 धावा केल्या होत्या आणि आता जर पाहिलं तर 54 धावा धावफलकावर आहे. चौथी षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लोवर फुल टॉस बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर तिकडे घेतली गेली. दुसरीचा कॉल दिला जातोय, परंतु थांबवलं. प्रणय यांनी होकार नाही दिला तुषार यांना. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि स्कोर जर पाहिला तर आता 4 ओव्हर संपल्यानंतर जाताना पाहिला मिळतोय तो म्हणजे तब्बल 55 धावांवर. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया या एका ओव्हरमध्ये किती रन येत आहेत ते, कारण या अगोदर जर पाहिलं तर पहिल्या षटकात केवळ 5 रन आल्या होत्या आणि तदनंतरच्या 3 ओव्हर मध्ये 50 रन तब्बर काढलेले आहेत. अजूनही 1 षटक बाकी आहे आणि या एका षटकामध्ये किती धावा काढल्या जातात पाहायचंय. अलीकडच्या कालावधीमध्ये शहजाद सर 40+ क्रिकेटला देखील खूप चांगलं महत्व येऊ लागलंय. 40शी ओलांडल्यानंतर दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा आता मैदानात येऊ लागलेले आहेत आणि माध्यम आहे त्यांच्या फिटनेस, म्हणजे फिटनेसकडे लक्ष देता देता आता शिस्तबद्धता देखील या 40+ मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. या सर्व दिग्गजांना पुन्हा मैदानात पाहण्याची संधी या 40+ क्रिकेटमुळे मिळते आणि या 40+ क्रिकेटला देखील आता खूप चांगलं ग्लॅमर आलंय. मुंबईपासून सुरुवात झाली, त्यानंतर ठाणे, रायगड, पालघर करता करता पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी अशा विविध भागामध्ये आता 40+च्या स्पर्धा होऊ लागल्यात. आणि पहा या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे विशेष म्हणजे गुजरातलाही 40+च्या टुर्नामेंट होतात, कर्नाटक होतात. आज कर्नाटकचा 40+चा संघ कर्नाटक राज्यातला आज या ठिकाणी पाहिला मिळाला. गोलंदाजीसाठी स्वतः तात्या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संघटनेचे अध्यक्ष तात्या शेट्टे गोलंदाजीसाठी येत आहेत. ज्यांच्या माध्यमातून ही टीम इकडे उपलब्ध झाली आहे, ज्यांच्या संघटनेमध्ये आपण ही टीम पाहतोय. यावेळेला पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आता बारी आहे तुषार घरची. 6 धावा मात्र या ठिकाणी नंदू पाटील इन ऍक्शन मध्ये या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. सचिन कदम दोन्ही आयोजक खेळताना देखील पाहायला मिळतील आणि स्कोर जर पाहिला तर पुढे जातोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. मोठा फटका आलाय. त्यावेळेस त्यांच्या दिशेने ज्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला जातोय तिकडे 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. पहा एक विशेष उपलब्धी मी सांगतोय, टाळ्या याकरता वाजवायला सांगेल. गोलंदाजी करतायत तात्या शेट्टे. 64 वर्ष वय आहे. खेळतात सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. हे 40+चं क्रिकेट आपण सर्वांना मैदानात घेऊन येत आणि 64 वर्ष वयाचे खेळाडू गोलंदाजी करतायत तात्या शेट्टे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हो यशस्वी होतोय. प्रणय घरात ठोकतायत षटकार. ओहो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळत आहेत. वर्ष 64 असणारे गोलंदाज घोडबंदर चषकामध्ये 40+च्या क्रिकेटसाठी पाहायला मिळत आहेत आणि 64 वय जरी असेल ही स्पर्धा खेळत असताना एक चांगला चेंडू तात्या शेट्टे यांच्याकडून पाहायला मिळतोय. हो, यावेळेला फटका फसला. बॉल हवे. 64 वर्ष वयाच्या खेळाडूने विकेट घेतली. टाळ्या झाल्या पाहिजे, सर्वांना विनंती आहे. काय गोलंदाजी, जिद्द मैदानात खेळाडूला घेऊन येते आणि आज वयाच्या 64व्या वर्षी घोडबंदर चषकामध्ये तात्या शेट्टे विकेट घेताना पाहायला मिळत आहेत कुडूस टीम साठी.
तात्या शेट्टे, प्रणय गरत खूप चांगली खेळी केली, परंतु 64 वर्ष वयाच्या खेळाडूने, क्रिकेटला वय नसतं म्हटलं जातं आणि तात्या शेट्टे यांनी कळवलं, परंतु प्रणय गरत 12 चेंडूमध्ये जबरदस्त 38 धावांची खेळी करून माघारी परत आहेत. आणखीन एक मोठा फटका ग्लेन त्या ठिकाणी आहेत आणि ग्लेन यांच्या बॅटमधून देखील येतोय लांब 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 वरचा षटकार आणि स्कोर जर पाहिलं तर जाऊन पोहोचलेला आहे तो तब्बल 74. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा, 75 धावांची आवश्यकता तात्या प्रतिष्ठान कुडूस वाडा या संघाला. पाहूया हे आव्हान पार होणार की त्यांना थांबवलं जाणार. प्रणय गरतची लाजबाब कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्या जोडीला तुषार गरत यांच्या बरोबरची पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली, परंतु दुसरा डाव ज्या वेळेला सुरू होईल आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा शहजाद शेख सरांना आमंत्रित करेन. थैंक यू सो मच चंदू सेट्टे. सुन रहे थे आप मराठी की एक बुलंद आवाज को. अब चलते हैं, दूसरी पारी की शुरुआत होने जा रही है. दोनों ही टीमें एक दूसरे के साथ दो दो हाथ करती हुई. हर्षित स्पोर्ट्स ठाणे वर्सेस तात्या स्पोर्ट्स प्रतिष्ठान कुडूस के बीच चलता हुआ ये मुकाबला. पोल ए का ये लास्ट मैच है और बिल्कुल पोल बी का, माफ कीजिएगा, क्योंकि आज के दिन जो पोल बी बनाया गया है उसमें 40+ की जो 8 टीमें हैं, ये जो जोड़ी है यस नो डाउट एज तात्या शेट्टे जिनकी एज 64. मैंने पहले कहा था कि एज एक आंकड़ा होता है, हौसला होना जरूरी. देखिए किस तरीके से विकेट लिया था, आप देख सकते हैं स्क्रीन पर. नो डाउट बॉल थोड़ी सी घूमती हुई नजर आई थी, मिस टाइमिंग स्ट्रोक था, गेंद काफी समय तक के हवा में रही और कीपर ने ये कैच लिया और जो सेलिब्रेट किया गया ग्राउंड में, काबिल तारीफ. इसलिए खाली कहा जाता है कि हौसला आप में होना जरूरी, उम्मीद आप में होना जरूरी, कॉन्फिडेंस लेवल होना आप में जरूरी. ये सभी चीजों का मिश्रण अगर होगा तो एज एक आंकड़ा बनकर रह जाएगा दोस्तों. और वही चीज को तात्या ने यहां पर तात्या
शेट्टे सर ने ये चीज को प्रूव किया और विकेट चटकी जरूर, रन आए लेकिन यहां पर जो विकेट जो मिला था उसकी खुशी उनके चेहरे पे साफ झलकती हुई नजर आई। सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में इस वक्त नजर आती हुई, गेंदबाजी की कमान पर आए हैं नंदू पाटिल। दर्शकों को मैं जरूर बताना चाहूंगा और मैं कवरेज टीम से जरूर रिक्वेस्ट करूंगा कि इनके ऊपर फोकस करिए, क्योंकि ये आयोजक कमेटी के सदस्य हैं, इनके ही मार्गदर्शन में इस टूर्नामेंट को सजाया गया है। जिन्होंने गेंदबाजी का जिम्मा संभाला है नंदू पाटिल, और विकेटों के पीछे जो खड़े हैं सचिन कदम। पहली गेंद पर किया है आक्रमण, वन बाउंस, गेंद जाती हुई सीमा रेखा पार, ये आता हुआ दर्जेदार 4 यस 4। टारगेट 75 का है, लेकिन देखिए उम्मीदें यहां पर बहुत ज्यादा, क्योंकि उन्हें पता है कि टारगेट अगर 75 का है तो पहली गेंद पर से ही आक्रमण करना होगा जरूरी, और उसी तरीके की यहां पर शुरुआत देखने मिलती हुई। सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं योगेश चौधरी बल्लेबाजी की कमान पर है। नंदू की गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट नंदू के पास में वेरिएशन की कमी नहीं, क्वालिटी प्रोडक्ट गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं। 40 प्लस के ये स्टार खिलाड़ी हैं, वॉकबिल 40 प्लस की ओर से इस वक्त परफॉर्मेंस करते हुए नजर आते हैं, लेकिन इस बार अपनी टीम की ओर से, हर्षित पैकेट्स की ओर से परफॉर्मेंस कर रहे हैं। इस बार देखिए फ्लिक किया था गेंद को, मात्र गेंद को दिशा दी थी, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया गया, सिंगल रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है और महेश को मौका मिला है बल्लेबाजी का। महेश जो कि ओपनर बैट्समैन की जोड़ी में आए थे, नॉन स्ट्राइक हैंड पर खड़े रहकर अपनी पारी का इंतजार कर रहे थे और मौका अब आया है बल्लेबाजी का। तो देखते हैं किस प्रकार से अकाउंट ओपन करते हैं। नंदू की ये गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप, गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, सुंदर सा थ्रो, लेकिन विकेटों के बीच में 2 रनों की दौड़ लगी है और बैकअप पे देखिए कोई खिलाड़ी मौजूद नहीं, जहां 2 था वहां पर 3 कंप्लीट किए। शौर्य अर्षित टीम ठाणे इस वक्त गेंदबाजी की कमान पर, थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, गैप ढूंढ निकाला है, गेंद को खेला है डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। शानदार स्ट्रोक, धमाकेदार स्ट्रोक। शुरुआती 5 गेंदों में 12 रन नंदू पाटिल खर्च कर चुके हैं। नंदू की अगर बात करें तो काफी सारे रिकॉर्ड्स इस खिलाड़ी के नाम रहे, बहुत बड़ी बड़ी प्रतियोगिता में पार्टिसिपेट किया है और वॉकबिल क्रिकेट को आज भी अगर देखा जाए तो नए युवा खिलाड़ियों को मार्गदर्शन देना ये इनकी जिम्मेदारी है। आने वाले वक्त में युवा खिलाड़ियों को किस तरीके से गांव के लिए परफॉर्मेंस करना है, इस चीज की पूरी श्रेय जाता है तो नंदू को। फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया है, गेंद को खेला गया है मिड विकेट पर, खिलाड़ी तैनात थे, अच्छी फील्डिंग, सिंगल रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। ओवर की हुई है समाप्ति, पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ जरूर 13 रन। तात्या प्रतिष्ठान कुडूस से बिलोंग करने वाली ये टीम, और आज के दिन सभी 40 प्लस की टीमों ने प्रभावित किया। जिस तरीके से ट्राइडेंट 40 प्लस एरोली की जो टीम थी, इन्होंने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया, साथ ही साथ गोपी 11 न्यू मुंबई, ये इन्होंने भी बहुत अच्छा परफॉर्मेंस किया। लेकिन साथ ही साथ अगर बात करें जागृत मराठा 40 प्लस भिवंडी की ये टीम, उसी तरीके से धनविन स्पोर्ट्स क्लब अलीबाग, इनका भी परफॉर्मेंस नो डाउट बहुत बढ़िया रहा। और ऊपर के पोल की अगर बात करें तो इस ऊपर के पोल में से धनविन स्पोर्ट्स क्लब अलीबाग आगे की दौर में जरूर पहुंच चुकी है। व्हाट अ डिलीवरी, बिल्कुल फिरकी गोलंदाज, उंगलियों का जादूगर,
2000 से लेकर लगभग 95 से लेकर 2000 की अगर बात करें 2010 2011 तक के जिनकी गेंदबाजी के रहे चर्चे वो थे जरूर भरत मेहर। और भरत मेहर की अगली गेंद का स्वागत देखिए किस अंदाज में किया। व्हाट अ स्ट्रोक, क्या बात है, टाइमिंग, नजाकत, क्लास दर्शाता हुआ ये 6 गेंद गई है मिड विकेट बाउंड्री के पार 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है, क्लास देखिए, शॉट में जो पहनापन था, नजाकत थी, वो काबिल तारीफ थी। क्या टाइमिंग जज किया था, फिरती हुई गेंद पर खाली स्ट्रोक को जड़ा था, दिशा दी थी और टाइमिंग के साथ साथ जो प्लेसमेंट का तड़का था उसके कारण आते हुए ये 6 रन। भरत मेहर फिर से एक बार अपने बॉलिंग क्रमांक पर, इस बार देखिए फिर से एक बार टर्न होती हुई गेंद को जब तलक के फील्ड किया जाता, सिंगल रन कंप्लीट। लेग बाइस का इशारा अंपायर की तरफ से जरूर आता हुआ। भरत मेहर की अगर बात करें तो नो डाउट आज की डेट में दोस्तों मैं जरूर बताना चाहूंगा एक बेहतरीन कोच है, बच्चों को बड़े प्यार से ट्रेनिंग देते हैं और एक बेहतरीन एकेडमी में परफॉर्मेंस करके अपनी टीम को किस तरीके से जिताना है उसकी ट्रेनिंग इनके मार्गदर्शन में जरूर देखने मिलती है। साथ ही साथ अगर बात करें तो एक बहुत ही बढ़िया अंपायर है। अंपायर के साथ साथ अगर बात करें तो एक शानदार क्रिकेटर, जो उनकी छाप थी, जो उनका नाम है, उस नाम के अनुसार 40+ और साथ ही साथ लेदर क्रिकेट में इन्होंने अपनी छाप छोड़ी है। इस बार देखिए प्रहार करने की कोशिश और यहां पर कैच हुआ है ड्रॉप और गेंद गई है आउट ऑफ द पार्क, 1 बाउंस सीमा रेखा पार। 4-4, यस, क्लासिकल 4 कैच छूटा है। टेक द कैच एंड विन द मैच। हमने पहले ही कहा था कि पकड़ो कैच जीतो मैच। मिड विकेट के खिलाड़ी ने दौड़ लगाकर इस कैच को बनाना चाहा लेकिन हाथों को चूमती हुई ये गेंद गई है 1 बाउंस बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए। 4 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 24। इस बार देखिए परफेक्ट यॉर्कर, यू मिस आई हिट, इस तरीके की गेंद, विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद करती हुई गेंद और सफलता अपने नाम यहां पर अर्पित करते हुए गेंदबाज रहे भरत मेहर। बड़ा विकेट हाथ लगा है होनहार बल्लेबाज महेश, जो कि 3 गेंदों में 7 रन का जिनका योगदान था वो पवेलियन किया इस वक्त जरूर लौटते हुए। बैट्समैन श्रीराज मस्कर इस वक्त बल्लेबाजी की कमान पर जरूर जाते हुए। टारगेट की अगर बात करें दोस्तों तो टारगेट रखा गया है लगभग 75, ओनली 75। ओनली क्यों? क्योंकि आप जहां परफॉर्मेंस कर रहे हैं उनके उसके आगे डीमार्ट है और डीमार्ट में जब भी कोई प्रोडक्ट खरीदे आप तो ओनली लिखा होता है, तो उसी तरीके से ओनली 75। और क्रिकेट में भी आंकड़ा जो माना जाता है, कोई भी 360 डिग्री का अगर ग्राउंड हो दोस्तों तो फिर कोई भी आंकड़ा सेफ नहीं होता, इसलिए ओनली 75, 75 रन। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए सफल होकर खेलने की कोशिश थी, गेंद को खेला है लेकिन 1 बाउंस गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। बैकवर्ड स्क्वायर लेग के जो खिलाड़ी है थोड़े से कंफ्यूज नजर आए, क्या कैच पकड़े या फिर 1 बाउंस गेंद पकड़े, इसमें गाड़ी छूटती हुई नजर आई। मस्तक पर दस्तक देती हुई गेंद देखिए, दर्शक बनकर देखते रहे, गेंद गई है आउट ऑफ द पार्क 4 रन के लिए। इस 4 के साथ स्कोर ने लगाई है छलांग, स्कोर जा पहुंचा है 28 रनों पर। 2 ओवर की समाप्ति, 28 रन 14 रन प्रति ओवर के अनुसार इस वक्त परफॉर्मेंस करती हुई टीम तात्या प्रतिष्ठान कुडूस की टीम, लक्ष्य 75 रन है, 75 रन है, लेकिन देखिए हौसले अभी भी बुलंद हैं। 14 रन प्रति ओवर के अनुसार यहां पर अभी भी बल्लेबाजी जारी है और बिल्कुल अगर बात की जाए तो बची हुई 18 गेंदें शेष है और जीत के लिए 47 रनों की जरूरत है, 47 रन की जरूरत इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। 47 रन बनाने होंगे जरूरी। क्या ये 47 रनों का आंकड़ा छूने में सक्षम और कामयाब हो पाती है तात्या प्रतिष्ठान कुडूस की टीम, या फिर कुछ और दृश्य होता है? अब देखने वाली बात ये होगी जरूर। गेंदबाजी की कमान पर देखते हैं किस गेंदबाज के हाथों में गेंद थमाई गई है। बॉलर नेम प्लीज। अमित अपनी टीम की ओर से लेकर आए हैं अमित ओवर नंबर 3। 18 गेंदे 47 रन, 47 रन 18 गेंदे। इसी बीच ये गेंद तेज तर्रार गेंद थी, दिशा से बाहर, 5 रन का तोहफा कबूल कीजिए। ये पहली गेंद पर
यस, इस 5 के बाद मैच में पूरी तरीके से वापसी करती हुई कुडुस की टीम, ये 5 रन का तोहफा महंगा साबित होगा। ये छोटा सा जख्म आगे चलकर जरूर जरूर तकलीफ देगा और इस 5 रन के साथ मैच में अब पकड़ बनाने की कोशिश। 18 गेंदे 42 रनों की जरूरत। इस बार ये अच्छी गेंद थी, ब्यूटीफुल डिलीवरी, परफेक्ट यॉर्कर, विकेट का हुआ है पतंग। लेग बिफोर के रूप में विकेट यहां पर गिरता हुआ और ओपनर बैट्समैन के रूप में जो आए थे योगेश, वो आउट होकर, योगेश चौधरी आउट होकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए। बड़ा झटका लगा है, बैक टू बैक 2 झटके से उभरने में थोड़ा सा समय जरूर लगेगा। तोहफा दिया गया था 5 रन का। मुंबई की परिभाषा में मैं तो यही कहूंगा कि मुंबई की लैंग्वेज में कहा जाता है कि झींगा देकर रावस लेना। उसी तरीके से यहां पर 5 रन का पहले तोहफा दिया, उसके बाद बड़ी मछली जाल में फंसी, योगेश चौधरी जैसे खिलाड़ी आउट हुए और पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए नजर आए। न्यू बैट्समैन आए हैं इस वक्त राकेश पाटिल और सिराज। राकेश ऑन स्ट्राइक, श्रीराज जो कि नॉन सेकंड पर। इसी बीच ये गेंद, व्हाट अ डिलीवरी, क्या बात है। पहली वाइड गिरने के बाद मान लीजिए यहां पर अमित ने ये चीज की कसम खा ली हो कि रिकवर करना है, वसूली करनी है और उसी तरीके से वसूली इस वक्त जारी है। 5 रन देने के बाद जो कमबैक किया है लाजवाब। इस बार देखिए फुल टॉस गेंद थी, मात्र गेंद को दिशा दी है, कलाइयों का अच्छा उपयोग किया है। डिमांड है 2 रन का और यहां पर जब तक की गेंद को फील्ड करते, लेकिन 1 रन से ही संतुष्ट होना पड़ा। एक दूसरे को कॉल दिया, श्रीराज ने जरूर यहां पर ये चीज को दर्शाया है कि रिक्स अब नहीं लेना है क्योंकि 2 विकेट जा चुकी हैं। टारगेट 75 रनों का है, मैच का सिचुएशन अभी भी है 15 गेंदे और जीत के लिए 41 रनों की जरूरत। 15-41 का ये मुकाबला। इसी बीच अगली गेंद, इस बार भी हिट करने की जरूर कोशिश की थी, गेंद आती हुई इस वक्त डीप फ्लाइंग लेग रीजन में। जब तक के गेंद को फील्ड किया जाता, सिंगल रन का पेट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। मैच आहिस्ते आहिस्ते कदम बढ़ाता हुआ जा पहुंचा है। 14 गेंदों में 40 रन की जरूरत। 14-40 का ये मुकाबला, 14 गेंदे 40 रन। इसी बीच अमित फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर, इस वक्त जरूर रनअप में थोड़ा सा मिस्टेक किया था, इसलिए फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर सज्ज होंगे और फिर से तैयारी करेंगे अगली गेंद की। गेंदें हो चुकी हैं अब तक के अमित की 4, 2 गेंदें अभी भी आना शेष। इस बार देखिए आउट ऑफ द ऑफ स्टंप, ये टप्पा बहुत बढ़िया है, नो डाउट। इस टप्पे के साथ साथ गेंद डिलीवर होती हुई डॉट के रूप में और इस डॉट डिलीवरी के साथ अब आहिस्ते आहिस्ते सफल ओवर की तरफ कदम बढ़ाते हुए गेंदबाज अमित 7 रन अब तक के खर्च किए हैं, 1 विकेट हासिल किया है 5 रन का, जिसमें तोहफा भी रहा। इस बार देखिए फॉलो थ्रो में गेंद को स्टॉप करने की कोशिश और बेहतरीन गेंदबाजी। 5 रन वाइड के रूप में देने के बावजूद, यानी यस वाइड पर जो 22 के रूप में 4 मिला, उसके बावजूद अमित ने जो गेंदबाजी की है मान लीजिए लाजवाब। सिर्फ और सिर्फ अपनी इस ओवर में खर्च किए 7 रन। बिल्कुल तानाजी नाना आ चुके हैं, वेलकम तानाजी पाटिल साहब, सुस्वागतम। और बिल्कुल हमारे केतन पाटिल और पोटी भाई के पिताश्री प्रकाश जी पाटिल साहब, उनकी कमी जरूर है, कुछ ही वक्त में उनका भी आगमन होगा इस ग्राउंड पर, हम इंतजार कर रहे हैं। और बिल्कुल क्रिकेट के बहुत बड़े शौकीन हैं। जब भी वाघबील टीम या गोडबंदर क्षेत्र की कोई भी टीम किसी भी क्षेत्र में जाकर परफॉर्मेंस करे तो प्रकाश जी पाटिल साहब हमारे नाना उस मैच का आनंद यूट्यूब से लेंगे या फिर ग्राउंड में जाकर अपने इस क्षेत्र के खिलाड़ियों का हौसला अफजाई करते हैं। तो कुछ ही वक्त में वो भी यहां पर उपस्थित होंगे। हमारे तानाजी पाटिल साहब के बड़े भाई साहब भी जुड़ेंगे हमारे साथ जरूर। अब मैच का सिचुएशन है 12 गेंदे और 40 रन, यानी हर 6 गेंद में आपको बनाने हैं प्रति ओवर 20 रन।
ग्लेन वैती, नाम तो सुना होगा दोस्तों, ग्लेन, जिसका जब भी निकलता है प्लेन तो आउट ऑफ द पार्क ही देखने मिलता है, वो खिलाड़ी है मिस्टर ग्लेन। लास्ट बॉल को फेस करने आए थे और लास्ट बॉल पर जो इनका प्लेन उड़ा वो 6 रन के लिए निकला। ग्लेन वैती इस बार आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद जाती हुई डीप वाइड स्पीड विकेट बाउंड्री की तरफ, तेज तर्रार स्ट्रोक 4 रन के लिए। ग्लेन की गेंदबाजी की तारीफ तो हम जरूर करेंगे। जिस वक्त हम कमेंट्री कर रहे थे नजीमुल्लाह चषक में दोस्तों, उस वक्त 6 गेंदों में 5 रन की जरूरत थी। बैंगलोर की टीम के अगेंस्ट इन्होंने जो गेंदबाजी की थी और अपनी टीम को जीत तलक के पहुंचाने वाले खिलाड़ी रहे थे और बिल्कुल वो टूर्नामेंट में सबसे कामयाब ओवर करने का कीर्तिमान जिसके नाम गया था वो थे ग्लेन वैती। व्हाट अ डिलीवरी, क्या बात है। लेकिन सचिन की थोड़ी सी चूक, जो कि कीपर के रोल में है, उनसे थोड़ी सी मिस्टेक हुई थी जरूर और उसका हर्जाना 1 रन के रूप में जरूर मिलता हुआ। सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन के साथ अब मैच का सिचुएशन चेंज होता हुआ। 10 गेंदें बची हैं, 10 गेंदों में जीत के लिए 35 रनों की जरूरत। 10-35 का यह मुकाबला, 10 गेंदें 35 रन। इस बार कट किया है थर्ड मैन क्षेत्र में, जब तलक के गेंद को फील्ड करते, गेंद तेज गति से कन्वर्ट होती हुई अच्छे तरीके से गेंद को फील्ड किया गया और विकेटों के बीच में दौड़ लगी है और इस वक्त दौड़ जो कंप्लीट की गई वो रही जरूर 2 रन की। स्कोर जा पहुंचा है इस वक्त 42-42 रन। मैच का सिचुएशन है 9 गेंदे और 33 रन, 9 गेंदों में 33 रन की जरूरत। इस बार देखिए बड़ा हिट करना चाह रहे थे लेकिन रडार में गेंद नहीं आई। गेंद को जब तक के नंदू पाटिल कलेक्ट करते, सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अच्छी फील्डिंग, सुंदर सा थ्रो। नंदू पाटिल की पर्सनैलिटी को देखिए, नो डाउट फिटनेस देखिए, कौन कहेगा ये 40+ के स्टार खिलाड़ी है, लेकिन 40+ में प्रवेश कर चुके हैं और क्या परफॉर्मेंस कर रहे हैं, बहुत ही बढ़िया। इस बार करारा प्रहार किया है, गेंद पर किया है प्रहार, गेंद जाती हुई डीप मिड विकेट बाउंड्री के पार, खनखनीत षटकार, 6 रन। व्हाट अ हिट, क्या बात है। इसी हिट की तो जरूरत थी, इसी स्ट्रोक की जरूरत थी और इस स्ट्रोक के साथ अब मैच में अपनी उपस्थिति दाखिल करता हुआ यह खिलाड़ी जरूर। अब मैच का सिचुएशन आ चुका है 7 गेंदे और जीत के लिए रनों की जो दरकार है 6 गेंदे, 7 गेंदे और 26 रन, 7-26 का ये मैच। 7 गेंदे 26 रन। नेक्स्ट बॉल, एक और बिग हिट करने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद में ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम, लेकिन अच्छी कोशिश रही डीप लॉन्ग ऑन की खिलाड़ी द्वारा। कैच हुआ है ड्रॉप, 2 रन कंप्लीट किए हैं, 2 रन से ज्यादा कुछ नहीं। कैच बनाने की कोशिश में थोड़ा सा आगे की तरफ आ गए थे, सेट नहीं कर पाए थे निगाहों में अपनी इस गेंद को। कैच हुआ है ड्रॉप और 2 रन कंप्लीट किए गए। इस 2 रन के साथ ओवर की हुई समाप्ति। मैच का सिचुएशन इस वक्त आता हुआ 6 गेंदें बची हैं, जीत के लिए 24 रनों की जरूरत। इस बार ये अच्छी गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। 22 का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, 1 रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। मैच का सिचुएशन देखते हैं, 5 गेंदें बची हुई हैं और 5 गेंदों में जीत के लिए रनों की जो जरूरत है वो है लगभग 23 रन। फिर से एक बार गेंदबाजी की कमान पर आए हैं गेंदबाज अमित।
फुल टॉस गेंद थी, स्विंग किया बैट को, गेंद जाती हुई इस वक्त डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में। ग्लेन व्हाट अ थ्रो, क्या बात है। अगर डायरेक्ट हिट लगता तो शायद यहां पर बात बन सकती थी। गेंद को स्टॉप करने के बाद सचिन कदम के भी हाथ सर पर और ग्लेन के भी हाथ सर पर। सिचुएशन चेंज होता हुआ 4 गेंदे 21 रन, 21 रन 4 गेंदों में बनाने होंगे जरूरी। 4-21 का मुकाबला, 4-21 का ये मैच। 4 गेंदे 21 रन, मैच ऑन है अभी भी। नेक्स्ट बॉल, इस बार ये अच्छी गेंद थी, सिंगल रन के लिए निकले हैं जरूर। 1 रन कंप्लीट किया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। दूसरे रन के लिए निकल पड़े और मौका है रनआउट का। रनआउट के रूप में विकेट का हुआ है पतंग। अब 3 गेंदें बची हुई हैं और 3 गेंदों में जीत के लिए 20 रनों की जरूरत। 3-20 का ये मैच। बिल्कुल तात्या शेट्टे सर, लास्ट ओवर इन्होंने किया था 19 रन का। अब जीत के लिए रनों की जरूरत है 20। इस बार देखिए डॉट डिलीवरी। लास्ट ओवर में 19 रन जरूर आए थे, 1 विकेट मिला था और बिल्कुल अब टारगेट की जो जरूरत थी वो 20 रन की लगभग जरूरत थी। दो गेंदें बची हुई हैं, 2 गेंदों में 20 रन की जरूरत। इस वक्त सिंगल रन कंप्लीट किया है, रनआउट के रूप में विकेट गिरेगी। यस, विकेट का हुआ है पतंग। 1 to go है सर, 1 बॉल बचा हुआ है। स्टार्ट द मैच। औपचारिकता, मैच में सिर्फ औपचारिकता ही बाकी रह गई है और इस बार देखिए ये डॉट डिलीवरी, मैच की हुई है समाप्ति। कॉन्ग्रेचुलेशन टीम शौर्य हर्षित स्पोर्ट्स ठाणे। वेल डन गाइज, वेल पेड एंड हार्ड लक। तात्या प्रतिष्ठान कुडूस, आपने जो पार्टिसिपेट किया उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। देखिए खाने की फैसिलिटी आपके लिए रखी गई है, दोनों ही टीमें ये चीज ध्यान में रखिएगा। खाने की फैसिलिटी आज हमारे आयोजक कमेटी की ओर से रखी गई है, तो मैं रिक्वेस्ट करूंगा खाने का स्वाद जरूर लीजिएगा। अब चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ और मैन ऑफ द मैच का खिताब जाता है, प्लीज वेलकम या परत प्रणय घरत।